नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत झणझणीत वाटण न करता शेवभाजी। तर तेच खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शेवभाजी नक्कीच करून पहा। चव तर भन्नाटच लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सर्वच आवडीने खातील। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्याला सर्वात प्रथम एका कढईमध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये एक चम्मचभर जिरे घालायचे। जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। तर इथे मी कढीपत्ता घालून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला कांद्याची आणि लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी छोट्या आकाराचे 2 कांदे कापून घेतले आणि त्यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून ही पेस्ट तयार करून घेतली आहे। आता कांदा आणि लसूण आलं यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत ही पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। अगदी 1 ते 2 मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। तर टोमॅटो एक मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतून घ्यायचे। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर 1 चम्मचभर हळद, 1 चम्मचभर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मचभर गरम मसाला घरचाच आहे। 1 चम्मचभर कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहे शेवभाजी मसाला। तर इथे मार्केटमध्ये मिळतो तोच इथे मी शेवभाजी मसाला घालून घेतला आहे आणि व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर पाव वाटीभर इथे पाणी घालून घेतले आहे, कारण मसाले जळू नयेत, करपू नयेत यासाठी पाणी घालून घ्यायचे आणि परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटभर आणि एक वाफ काढून घ्यायचे। तर असे केले की इथे पाहताय तुम्ही मसाल्यांना व्यवस्थित असे तेल सुटले जाते आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा मस्त अशी तयार होते। तर आता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर थंड पाणी अजिबात वापरायचे नाही, फक्त गरम पाणी यामध्ये घालायचे आहे। तर इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतले आहे आणि तेच इथे मी घालून घेतले आहे। तर पहिले 1 ग्लास घालून घ्यायचे आणि ग्रेव्ही पाहायची आहे कितपत तुम्हाला घट्ट पाहिजे, कितपत सैल पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे। तर ग्रेव्ही इथे जास्तच घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी जे उरलेले पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेतले आहे। म्हणजे 2 ग्लास पाणी मी पूर्णपणे घालून घेतले आहे। तर इथे पाहताय आपल्या भाजीचा रस्सा मस्त असा तयार झालेला आहे। आता यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ। तर मीठ घातल्यानंतर तळापासून चम्मचने हे परतला एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटभर आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे। तर झाकण असे अर्धवट ठेवायचे आणि 5 मिनिटभर मस्त अशी ही उकळी काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी तरी आलेली आहे रश्शाला आणि झणझणीत चमचमीत आपला हा रस्सा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती अगदी शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची। तर इथे मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि परतला व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे।
आता हे गरमागरम असतानाच आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहे. तर एका बाउलमध्ये रस्सा सर्व करून घेते आणि जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत तेव्हाच आपल्याला यामध्ये शेव घालून घ्यायची आहे. तर यामध्ये शेव घालून घेते आणि आपली इथे शेवभाजी तयार झालेली आहे. तर याबरोबर खाण्यासाठी गरमागरम भाकरी किंवा तुम्ही गरमागरम फुलके किंवा तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता. तर मस्त अशी आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे. तर रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीला काहीच नसेल घरी, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शेवभाजी नक्कीच करून पहा, तुम्हाला आवडेलच. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.